मला युरिन लिकेजचा प्रॉब्लेम आहे का? म्हणजे हसताना, शिंकताना किंवा काही हेवी वेट आहे ते उचलताना युरिन जर लीक होत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। हा प्रॉब्लेम महिलांमध्ये अधिक कॉमन आहे आणि त्यामागे ही दोन प्रमुख कारणं आहेत। पहिला आहे इन्सुलिन रेझिस्टन्स, म्हणजे जर तुम्ही प्री डायबिटीस किंवा तुम्हाला ब्लड शुगर इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होत असेल तर ह्यामध्ये हे सिम्पटम्स दिसून येतात। सो ब्लड शुगर इम्बॅलन्समुळे ब्लॅडर म्हणजे मूत्राशय ह्याच्या नसा ज्या आहेत त्या डॅमेज होतात, त्यामुळे ब्लॅडर न्यूरोपॅथी हा त्रास होऊ शकतो। सो या ब्लॅडरच्या नसा डॅमेज झाल्यामुळे युरिनचा जो कंट्रोल आहे तो कमी होऊन जातो। त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस इनकॉन्टिनन्स, म्हणजे जे पेल्विस आहे ज्याला श्रोणी असंही म्हणतात, तर ह्या पेल्विसचे मसल्स आहेत ते वीक होऊन जातात आणि त्यामुळेच कुठल्याही फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये हसताना, शिंकताना किंवा कुठलेही वेट उचलताना युरिन जे आहे ते लीक व्हायला लागतं। सो यासाठी काय केलं पाहिजे? तर हे युरिन लिकेजचा प्रॉब्लेम कंट्रोल करण्यासाठी या 3 गोष्टी तुम्ही फॉलो करू शकता। पहिला आहे तुम्हाला शुगर, जे काही गोड पदार्थ आहेत, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स आहेत, हे घेणं कमी केलं पाहिजे आणि ओव्हरऑल प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्सचं जे इंटेक आहे ते वाढवलं पाहिजे। त्यानंतर दुसरं आहे 2 सप्लिमेंट्स आहेत, ते म्हणजे व्हिटॅमिन B1 आणि मॅग्नेशियम। सो हे दोन्हीही सप्लिमेंट्स जे आहेत ते ब्लॅडरचे मसल्स स्ट्रॉंग करण्यासाठी आणि ब्लॅडरच्या नसा ज्या काही डॅमेज झालेल्या आहेत त्यांना रिपेअर करण्यासाठी खूप फायदेदायक असतात। आणि तिसरं आहे तुम्हाला रेग्युलरली योगा आणि काही पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस आहेत त्या रेग्युलरली करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचे ब्लॅडर आणि पेल्विसचे जे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग होतील।